नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. आरटीओच्या नव्या प्रणालीमुळे कामात अडथळा, तांत्रिक अडचणी असल्याची प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची कबुली. राज्याच्या परिवहन विभागाने वाहन हस्तांतरण आणि अन्य कामे वेगाने होण्यासाठी नवीन संगणकीय प्रणाली कार्यान्वित केली आहे. मात्र या प्रणालीमुळे कामात अडथळा येत असल्याने राज्यातील वाहनधारक हैराण झाले आहेत. नवीन प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणी येत असून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्टीकरण प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिले आहे. नवीन प्रणालीमुळे कामाचा वेग संत झाल्याबाबतच्या तक्रारी महाराष्ट्र राज्य मोटर वाहन मालक चालक प्रतिनिधी संघाकडून परिवहन आयुक्तांकडे करण्यात आले आहेत. मात्र अद्याप अडथळे दूर झाले नसल्याने संघाच्या शिष्टमंडळाने प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन दिले. यावेळी संघाचे अध्यक्ष डॉक्टर बाबा शिंदे, बापू भावे, विक्रांत विघरुळकर, रवी अग्रवाल आदी उपस्थित होते. अगोदर हस्तांतरणाबरोबर कर्जबोजा नोंद रद्द करणे अशी कामे एकाच वेळी करता येत होती. नव्या संगणकीय प्रणालीवर एका वेळी एकच काम करता येतं, त्यामुळे हेलपाटे वाढतात. जे काम 10-15 दिवसात व्हायचे ते काम व्हायला आता 2 महिने लागतील, असे शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पुणे आरटीओच्या अधिकारी क्षेत्रातील वाहन पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्याने घेतले तर चुकीचा पिनकोड सांगून हस्तांतरणाचा अर्ज नाकारला जातो. नवीन मालकाचा भाडे करार दुसऱ्या जिल्ह्याचा असेल तर ही प्रणाली अर्ज नाकारते, असंही शिंदे यांनी स्पष्ट केलं.